नमस्कार मंडळी, आपण चाललो आहे शेतामध्ये. आज आपण काढणार आहोत सराट्याची भाजी. सराट्याची भाजी हेल्थसाठी खूप बेस्ट असते. मी आज शेतामध्ये त्यासाठी चाललेले. बघा तुम्ही किती छान असं शेत आहे. शेताच्या साईडला मस्त अशी बांधावरती ही भाजी येते, माळावरती ही भाजी येते. फक्त काय होतं, ही श्रावण महिन्यामध्ये आपल्याला ही भाजी भेटते. खूप छान असते चवीला. त्याची चव जी आहे ती हरभऱ्याच्या भाजीसारखी असते आणि चवीला एकच नंबर ही भाजी लागते. जशी चव आहे त्याचबरोबर त्याचे गुणधर्म सुद्धा आहेत, जे की कमरेसाठी, हाडांसाठी, सांधेदुखीसाठी, मुतखड्यासाठी स्पेशल ही भाजी खूप चवीला चवदार पण लागते आणि चवीबरोबर त्याचे गुणधर्म सुद्धा खूप छान आहेत. तर चला आता दाखवते तुम्हाला मी भाजी. तर बघा ही भाजी अशा प्रकारची भाजी असते. कोवळी कोवळी पानं घ्यायची ह्याची आणि शेंडे सुद्धा घ्यायचे. जवळून बघा तुम्ही ही भाजी किती छान आहे. आत्ताच एवढ्यात पाऊस पडून गेलेला आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावरती पावसाचे थेंब सुद्धा आहेत. आणि ही भाजी कुठं पण रस्त्याने वगैरे कुठं पण फक्त जागा चांगली असावी त्या ठिकाणची ही भाजी घ्यायची. बघा तर आम्ही तर ज्यावेळेस करायची त्यावेळेस येऊन कोवळे कोवळे शेंडे मी इथूनच डायरेक्ट घेऊन जाते. जर समजा वेळ नसेल आपल्याकडं तर डायरेक्ट उपटून न्यायची आणि त्याचे शेंडे शेंडे घ्यायचे खुडून. कारण ही भाजी ना वर्षातून एकदाच खायला भेटत असते. एकदा ही निब्बार झाली की मग परत ह्याचे सराटे पण उपयोगाचे आहेत बरं का ह्या भाजी बरोबर ती. कारण सराट्याने पण काय होतं, हाडांसाठी गुडघे दुखत असतील, शरीरातलं कॅल्शियम संपलं असेल त्यावेळेस ही भाजी आवर्जून खात असतात. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता. कारण सराट्याची भाजी ही खूप आयुर्वेदिक गुणधर्म असलेली भाजी आहे आणि ही खूप म्हणजे नशिबानेच भेटते बरं का. कारण आम्ही शेतकरी असल्यामुळं आमच्या शेतामध्ये अशा प्रकारच्या भाज्या आहेत आणि त्याचे खूप सारे गुणधर्म मी तुम्हाला सांगत असते. आपलं जे चॅनल आहे शेतकरी, त्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक भाजीची ओळख मी करून देत असते. आणि जर तुम्ही नवीन असाल जया शेतकरी ब्लॉगवरती आणि अजूनही तुम्ही जया शेतकरी ब्लॉगला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. म्हणजे गावाकडच्या ज्या पद्धतीच्या ह्या भाज्या, फळं आणि हे जे काय फायदे आहेत हे मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. नक्कीच तुम्हाला ह्या भाज्यांचा किंवा वनस्पतींचा लाभ होईल अशी मी आशा करते. पहा तुम्ही जवळून या भाजीला अशी फुलं येतात. हे बघा, ह्या भाजीला अशी फुलं येतात, पिवळी फुलं येतात. आणि बघा ही खूप कोवळी आहे. तुम्हाला ही भाजी अशी का दिसते तर याच्यावरती पाणी आहे. बघा हे पाणी आहे कारण आताच पाऊस येऊन गेलेला आहे. तर हे बघा असे पिवळं फूल असतं. तुम्हाला आणखीन मी दाखवते पुढं की भाजी किती छान आहे पुढं सुद्धा. तर बघा मी तिथली थोडीशी घेतली, इथली पण थोडीशी घेतली. विहिरीचे खरपाने विहिरीकडच्या साईडला तुम्हाला सांगते, जे की इकडे औषध वगैरे मारत नाही अशा ठिकाणची मी भाजी घेतलेली आहे, जिथं धूळ पण जास्त बसत नाही. कारण बघा रस्त्याच्या कडेला ही भाजी उगवती पण तिथं खराब असतं, त्यामुळे तिथली भाजी कधीच नाही घ्यायची. महाराणावरची भाजी अशी कोवळी कोवळी भाजी घ्यायची. ह्याचे फायदे खूप आहेत आणि नक्कीच मला माहिती आहे तुम्हाला ह्याचे खूप सारे फायदे होणार आहेत. तुम्ही नक्की ह्या श्रावण महिन्यामध्ये ही भाजी खावा. आपण ह्या भाजी बरोबर आणखीन खूप साऱ्या रानभाज्या दाखवणार आहोत आणि खरं त्याचे खूप सारे फायदे असतात. आता सगळेजण म्हणतात शेतकरी निरोगी असतो, शेतकरी खूप असं म्हणजे स्ट्रॉंग असतो. अजिबात असं काही नसतं. तुम्ही सुद्धा स्ट्रॉंगच आहात. कारण शेतकरी हा इथं गावरान खातो म्हणून शेतकरी स्ट्रॉंग असतो. तुम्हाला ते गावरान खायला भेटत नाही. आता ह्या भाजी बरोबरच ह्या भाजीचा आणखीन एक दुसरा गुणधर्म म्हणजे बघा, आपल्याला 12 महिने काही भाजी भेटत नाही. तर आपण काय करतो, भाजी नाही भेटली तर आपण आपल्याकडे एक ऑप्शन पाहिजे म्हणून तुम्हाला आणखीन एक ऑप्शन सांगते. तर भाजी बरोबरच ह्याचे जे सराटे आहेत तुम्हाला मी दाखवते जवळून. घ्या इकडं अलीकडं. हे पाहू शकता, हे सराटे दिसतात का? हे सराटे, हे बघा हे सराटे वाळल्यावरती ह्याची पावडर करायची आणि ज्यांना ज्यांना हे होतंय म्हणजे नाही का गुडघ्याचा प्रॉब्लेम असेल किंवा
हाडदुखीचा प्रॉब्लेम असेल, सांध्याचा प्रॉब्लेम असेल, ताईदादांना सांगते तुम्हाला. तर 12 महिने आपल्याला ही सराटीची पावडर नक्कीच हे करायची, दुधातून घ्यायची. ह्याने खूप सारं शरीराला प्रोटीन, कॅल्शियम भेटते आणि हाडदुखी, परत सांधेदुखी, कंबरदुखी, मूळव्याधाचा प्रॉब्लेम असेल, परत आणखीन जर समजा तुम्हाला हे होत असेल, भरपूर प्रमाणात उष्णता वाढली असेल तुमच्या शरीरातली, तर ही भाजी अवश्य खायची. म्हणून तर आपल्या शेतकरी चॅनलवरती मी खूप साऱ्या भाज्या दाखवत असते. आम्ही शेतकरी असल्यामुळं आमच्या शेतामध्ये ह्या खूप प्रमाणात अशा भाज्या असतात. ह्याचे खूप सारे फायदे आहेत आणि तेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते आहे. आयुर्वेदाकडे वळा. आयुर्वेद म्हणजे काय, की ह्या भाज्या तुम्ही तुमच्या आजीला विचारू शकता, तुमच्या आईला विचारू शकता. ते जुनी लोक सगळ्यांना माहीत आहे की शेतकरी ह्या भाज्या खातात. आमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये कुंजराची भाजी असेल किंवा कुरडूची भाजी असेल, त्यासुद्धा भाज्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, आपलं शेतकरी चॅनल आहे त्याच्या माध्यमातून निदान भाज्यांची ओळख तरी व्हायला पाहिजे. कारण वनस्पत्या ह्या हे झालेल्या आहेत नाही का, लुप्त होत चाललेल्या आहेत. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न आपल्या जया शेतकरी चॅनलच्या माध्यमातून होत असतो आणि ह्याची खूप सारी प्रमाणामध्ये मी माहिती तुम्हाला सांगत असते. तर लगेच आपल्या चॅनलला जॉईन करून घ्या. मस्त अशी हे बघा मी भाजी तोडलेली, ह्याच्यामध्ये डाळ घालून ही भाजी करायची आणि डाळ घातल्यानंतर ह्याची चव अप्रतिम लागते. जसे की हरभऱ्याची भाजी कशी आंबूस लागते, तशी ही भाजी आंबूस आणि एवढीच चवीला भारी लागते ना. सिंपल पद्धतीची लसूण घालून, डाळ घालून ही भाजी तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडणार आहे भाजी. तर नमस्कार मंडळी, आपण बनवतोय आज ही सराट्याची भाजी, गोकरूची भाजी. ह्याचे खूप सारे फायदे आहेत. सांधेदुखीसाठी असेल, मुतखड्यासाठी असेल, मूळव्याधसाठी असेल, वजन कमी करायचंय त्यांनी सुद्धा ही वापरायची. ही भाजी आपल्याला ना श्रावण महिन्यामध्ये आपल्या बांधावरती किंवा माळावरती आपल्याला ही भेटत असते. खूप छान ही भाजी आहे बघा. त्याचे खूप सारे फायदे सुद्धा आहेत. मी तुम्हाला आज तेच सांगणार आहे. जर कुणाचे सारखे सांधे दुखत असतील, आपल्या आजी असतील, आजोबा असतील, तर त्यांच्यासाठी खूप फायद्याची भाजी आहे. पाहू शकता, ह्याला सराट्याची भाजी किंवा गोकरूची भाजी असं म्हणतात. आमच्याकडं ही खूप नाही का भाजी सारखी सारखी प्रमाणामध्ये केली जाते. आठवड्यातून 2दा तरी आमच्याकडे ही भाजी केली जाते. पण आमच्याकडे काय म्हणते का, गावाला असल्यामुळं आम्हाला ही भाजी सहज उपलब्ध असते. काही लोकांना ही भाजी भेटत नाही. त्यांनी काय करायचे, सराटे जे आहेत ना, सराटे सुद्धा वाळवून जर त्याची पावडर केली ना, ती सुद्धा हेल्थसाठी खूप बेस्ट आहे. पहिली जुनी लोक बघा, पहिलवान लोक ह्या सराट्यांची पावडर जी आहे ना, ती खायचे, दुधामध्ये मिक्स करून प्यायचे. तर त्याने ना खूप छान असं म्हणजे नाही का, कॅल्शियम, प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे ती लोक, पहिलवान लोक सुद्धा खायचे. आता एखाद्या बाईची डिलिव्हरी वगैरे असेल, तिला सुद्धा सराटे जे आहेत ना, ते सराट्याची पावडर दिली जाते. आता बघा, बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम असतात नॉर्मल डिलिव्हरीसाठी वगैरे, त्यांनी सुद्धा ही सराट्याची भाजी किंवा सराट्याची पावडर नक्की ट्राय करायची. ही सराट्याची गोकरूची, आमच्याकडे ह्याला पुणे जिल्ह्यामध्ये सराटा असं म्हणतात. तुम्हाला मी दाखवते ही भाजी कशी करायची आणि कशी बनवायची. एकदम सिंपल पद्धत आहे भाजी बनवायची. तर बघा, ही मी शेंडे तोडून घेतलेले, डायरेक्ट शेतामधून आणलेली आहेत. त्याच्यामध्ये ना हे बघा, ही जी आहे ही लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी शेंगदाणे आणि ही डाळ घेतली. डाळ तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता. मला मुगाची डाळ आवडती म्हणून मुगाची डाळ घेतली. ह्याच्यामध्ये जर तुम्ही हरभऱ्याची डाळ पाहिजे असेल तर हरभऱ्याची डाळ पण घेऊ शकता. आणि खूप छान याचे फायदे आपल्या शरीरासाठी आहेत. बऱ्याच जणांचं म्हणणं आलं होतं की ताई गोकरूची भाजी करून दाखवा, ताई गोकरूची भाजी करून दाखवा. म्हणून म्हणलं हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे, ज्यांचे सांधे दुखतात, ज्यांना मूळव्याध आहे, ज्यांना मुतखड्याचा प्रॉब्लेम आहे, सारखे गुडघे दुखतात, त्यांच्यासाठी ही गोकरूची भाजी, श्रावण महिन्यामध्ये मिळणार हे गोकरू, त्याची भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. मला कमेंट करून सांगायचंय व्हिडिओ कसा वाटला. तर चला दाखवते तुम्हाला गोकरूची भाजी आपल्याला बनवायची. त्यासाठी ना मी ती भाजी व्यवस्थित अशी धुवून घेते ती. कारण कसं असतं माहिती का, ती आहे आपल्या शेतावरच्या बांधावरची भाजी. त्याच्यावरती धूळ राहू शकतं किंवा एखादं औषध वगैरे उडलेलं त्याच्यावरती असू शकतं. त्यामुळं असं भरपूर सारं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये असं मीठ टाकायचं बघा. मिठामुळं ना लवकर अशी आपली भाजी ही होती, चांगली धुवून निघते. ह्याच्यावरचं केमिकल वगैरे काय असेल घाणगुण तर हे निघू शकते. तर पाहू शकता
व्यवस्थित अशी मिठाच्या पाण्यामध्ये ही भाजी चांगली चोळून चोळून धुवायची. ही भाजी 2-3 पाण्याने चांगली खळखळून धुवून घ्या. ही जी भाजी आहे ती आमच्या बांधावरची भाजी असल्यामुळं ह्याच्यावरती जास्त धूळ वगैरे नाही आहे. पण कसं असतं, रस्त्याच्या कडेची जर भाजी तुम्ही घेतली वगैरे तर त्याच्यावरती धूळ भरपूर प्रमाणामध्ये असू शकते. तर बघा, मी फक्त शेंडे शेंडे घेतलेले आहेत. काही लोक म्हणतात ह्याला खूप काटे असतात, तर काटे नाही का घेतले, काटे नाही घ्यायचे. त्या काट्यांची पावडर तुम्ही करून वापरू शकता. तर ही 4 ते 5 पाण्याने मी भाजी चांगली धुवून घेते. तर हो का, भाजी ही 4-5 पाण्याने चांगली धुवून घेतलेली. आता बघा, आपल्याला ही आयुर्वेदिक भाजी जी आहे सराट्याची किंवा गोखरूची म्हणू शकता, ती बनवायची. तर त्यासाठी आपल्याला लोखंडीच तवा घ्यायचा आहे. म्हणजे जर नसेल तुमच्याकडे तरी दुसरं भांडे घेऊ शकता, पण आम्ही गावाकडची लोक जास्त लोखंडाला खूप महत्त्व देतो. त्याच्यामध्ये लोह असतं, खूप फायद्याचं असतं, म्हणून हे लोखंड घेतलेलं आहे. तर बघा, त्याच्यामध्ये ही जी ओबडधोबड केलेला जो कूट आहे, जो की मिरची आणि लसूण, हे टाकून घ्यायचं. आधी स्टार्टिंगला हे टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. करायला खूप सोपी असते ही भाजी आणि खायला तितकी टेस्टी असते. हरभऱ्याच्या भाजी सारखी भाजी लागते. तुम्ही जर एकदा करून खाल्ली ना तर परत परत करून खाणार आहे ती भाजी. त्याला गोखरू किंवा सराटा असं म्हणतात. ह्याने गुडघेदुखी कमी होते, सांधेदुखी कमी होते, मूळव्याधाचा त्रास कमी होतो. कोणाला वजन कमी करायचं असेल तर वजन कमी होऊ शकतं आणि मुतखडा सुद्धा जातो. सगळ्यांना माहिती आहे, मला सांगायचं एवढं हे नाही, सगळ्यांना माहिती आहे गोखरूचे फायदे किती आहेत. पण ती भाजी बरेच जण म्हणले की करून दाखवा, म्हणून ही रेसिपी तुमच्या बरोबर मी शेअर करत आहे. तर पाहू शकता हे पूर्ण असं हे झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये ही धुवून घेतलेली भाजी आपल्याला टाकून द्यायची. मी जी टाकते आहे ना, ती आता भिजायला घातली नव्हती मी, ह्याची डाळ, मुगाची डाळ. कारण भिजाय घातली, हरभऱ्याची डाळ टाकायची असते तर मी भिजायला घातली असते, पण आता मुगाची डाळ टाकणार आहे. त्याच्यामुळे मुगाच्या डाळीला काही जास्त भिजवण्याची वगैरे काही गरज नाही. त्याच्यामुळं का नाही, हे बघा, हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही औषधी भाजी खूप छान लागते बरं का. हे मुगाची डाळ सुद्धा आपण थोडीशी टाकून देऊ. तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका डाळ, काही अडचण नाही. कारण ही आपली चवीसाठी चाललेले फायदे तर त्याचे मुगाची टाका किंवा हरभऱ्याची टाका, फायदे एकच असणार आहेत. त्याच्यामुळं काहीच अडचण नाही. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय बघा. हे बघा, भाजीचं लगेच कसं कमी झाली ना भाजी. चला, ही थोड्या वेळ 2 मिनिटं झाकून घेऊ. तोपर्यंत आपण शेंगदाण्याचा थोडासा कूट पण तोपर्यंत करून घेऊ. चला, थोडीशी वापरून घ्यायची होती आपल्याला. तर बघा, पाणी लागलं लगेच थोडंसं सुटायला मस्त असं बघा. डिलिव्हरीमध्ये बाळंतीण बाईला दिली ना तर हिची कंबर नाही दुखायची असं पूर्वीचे लोक म्हणतात. तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करा. कंबर दुखत असेल किंवा सांधेदुखीसाठी खूप छान ही भाजी. तर आता ही ओबडधोबड कुटलेला कूट उकळीमधून डायरेक्ट मी उकळीमध्येच कुटते बरं का. उकळीमध्ये कशासाठी कुटायचं, चव पण भारी लागते आणि नाही का जास्त बारीक आणि जास्त मोठं असं पण कुटलं जात नाही. मगाशी आपण थोडंसं मीठ टाकलं होतं आणि हे थोडासा पाण्याचा शितोडा द्यायचा आहे. जास्त पाण्याची काही गरज नाहीये. हे लगेच वाफेवरती तयार होते, कारण आपण जे घेतलेले ते शेंडे शेंडे घेतलेले आहेत बघा, आणि वाफेवरती लगेच तयार होती. थोडंसं मीठ टाकलेलं होतं तरी पण आणखीन थोडंसं मीठ मी त्याच्यामध्ये टाकते, म्हणजे कसं चवीला थोडंसं कमी वाटते म्हणून थोडंसं टाकलंय मीठ. मी मागाशी फोडणीमध्ये मिरची परतताना पण थोडं मीठ टाकलं होतं. मीठ तुमच्या आवडीने घेऊ शकता. अशी तयार होते ही मस्त सांधेदुखीवरची स्पेशल हरभरा भाजी. चला, हे थोडा वेळ झाकून ठेवते, म्हणजे आणखीन थोडी वाफरली की भाजी आपली तयार होईल. तोपर्यंत तुम्ही जर नवीन असाल शेतकरी चॅनलवरती, अजूनही तुम्ही शेतकरी चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या पटकन. कारण ही गावाकडचा चॅनल आहे. तुम्हाला इथं शेतामधल्या भाज्या, वनस्पत्या याची माहिती
आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये लाईव्हच्या माध्यमातून देत असतो. तर आजच आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि अशा गावाकडच्या पद्धतीच्या पारंपरिक रेसिपी बघायला नक्कीच विसरू नका. तुम्हाला ह्याचा खूप फायदा होणार आहे. आजची ही भाजी जी आहे ती आहे हरभऱ्याची सराट्याची ही भाजी पाहू शकता. ही सराट्याची भाजी, त्याला गोखरू असं सुद्धा म्हणतात. खूप हेल्थसाठी बेस्ट असते ही सराटा. नक्कीच तुम्हाला जाणवणार आहे, एकदा जरी खाल्लं ना तर तुम्हाला जाणवणार आहे. ही सर्रास भाजी श्रावणमध्ये जास्त प्रमाणामध्ये भेटते बरं का. श्रावणमध्येच ही भाजी जास्त प्रमाणामध्ये भेटते. कारण काय होतं, श्रावण महिन्यामध्ये पाऊस भरपूर पडलेला असतो. तर रानभाज्या ज्या आहेत त्या श्रावणमध्ये भरपूर अशा आलेल्या असतात नाही का. तर त्याला आणखीन थोडीशी वाफ देते म्हणजे थोडीशी आणखी शिजून निघते. तर बघा, फायनली ही आपली भाजी तयार झालेली आहे. ही चपाती बरोबर किंवा आपल्या ज्वारीच्या भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर नक्की ट्राय करा. तुम्हाला ह्याचा खूप छान फायदा भेटणार आहे. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.